नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला 1,566 कोटी 40 लाख रुपयांचा मोठा निधी तात्काळ मदत म्हणून मंजूर केला आहे. या संदर्भातला हा महत्त्वाचा नवीन अपडेट आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, केंद्र शासनाकडून पूर, भूस्खलन, ढगफुटी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या राज्यांना वेळोवेळी मदत दिली जाते. यापूर्वी आपण पाहिलेले होते की SDRF राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत 27 राज्यांसाठी 13,603 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला गेला होता. तसेच NDRF अंतर्गत 15 राज्यांसाठी 2,189.28 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आले होते आणि आता या मदतीचा दुसरा हप्ता जारी झाला आहे. 21 राज्यांना SDRF अंतर्गत 4,571 कोटी, 9 राज्यांना NDRF अंतर्गत 3,072.90 कोटी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाला संयुक्त अशी मदत यामध्ये देण्यात आली आहे. या दुसऱ्या हप्त्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांसाठी मिळून एकूण 1,950 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये आपल्या महाराष्ट्रासाठी तब्बल 1,566 कोटी 40 लाख रुपये आणि कर्नाटक राज्यासाठी 384 कोटी 40 लाख रुपये इतका निधी NDRF तसेच SDRF अंतर्गत वितरित करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना मदत करण्यासाठी हा निधी दिला जातो. या महत्त्वपूर्ण निर्णयाची आणि निधी वितरणाची अधिकृत माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून दिलेली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या या काळात शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यासाठी हा निधी निश्चितपणे खूप उपयोगी ठरू शकतो. या व्यतिरिक्त राज्य शासनाने नुकसानीचा एक सविस्तर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. लवकरच त्या प्रस्तावाला देखील मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे. याबद्दल कोणतेही नवीन अपडेट येताच आपल्या चॅनलवरती ते नक्कीच दिल्या जाईल. त्याकरता आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन माहितीसह.